हॅलो गुड मॉर्निंग ट्रेडर्स. तर आत्ता जस्ट मला धनकडून एक गिफ्ट आलेलं आहे आणि ह्या तर लिहिलं आहे सुपर ट्रेडर किट म्हणून. तर नक्की या किटमध्ये धननं आपल्याला काय काय दिलं आहे हे आपण बघूया थोडक्यात. चला अनबॉक्स करून बघूया. तर चला अनबॉक्स करूया. पहिल्यांदा लिफ्टोवर कट करतो. तर हे आहे आपलं धनचं किट. चला बघूया अनबॉक्स करून या. ओके चला तर अनबॉक्स करूया. सुपर ट्रेडर मेड फॉर ट्रेड. थँक्यू धन. खुल जा सिम सिम, खुल जा सिम सिम. ओके काय आहे हे सुपर ट्रेडर. ओके हे ठेवूया आपण बाजूला. धन ओके धनचं आहे. ट्रेडर ऑन दी बोर्ड. ठीक आहे थँक्यू. अरे बापरे हे काय आहे. Dear Vaibhav, trading is the hardest way to make easiest money. People think trading requires just capital. अच्छा म्हणजे थोडक्यात ॲप्रिशिएट करते ते. तर थँक्यू. सगळं वाचत बसत नाही पत्र, आपण फुरसतनं वाचू. तर थँक्यू. हे आपण इथंच ठेवूया लावून, नाही तर बाजूला ठेवू. अजून काय आहे. ATM कार्ड बीट दिलं आहे का काय. सुपर ट्रेडर वैभव जाधव. ओके याचं काय करायचं. अच्छा पर्सनलाइज कार्ड. थँक्यू धन. थँक्यू कार्ड दिलं. ठीक आहे हे पिन ठेवूया. हे काय आहे सुपर ट्रेडर पिन. अच्छा पिन ठीक आहे निकलच्या. हे काय आहे पिन. अच्छा म्हणजे इथं आपल्या केशाला लावायला. सुपर ट्रेडर थँक्यू. सुपर ट्रेडर नक्कीच लावणार. हे 3 स्टार दिलेत वाटतं. थँक्यू धन. हे आपण लावूया. अजून काय आहे. हे काय आहे रबर. हे रबरचा काय उपयोग आहे काय माहीत नाही. ओके पण ठेवूया बाजूला. वेट देर इज मोर. ठीक आहे. ओ हे क्या है भाई साहब. काय स्टिकर्स आहेत आय थिंक. एड स्टॉप लॉस प्लीज. वेरी इंपॉर्टेंट. स्टॉप लॉस नहीं तो सब जाएगा. ट्रेड करो मगर ध्यान से. ध्यान हटा प्रॉफिट घटा. कभी प्रॉफिट कभी लॉस. अच्छा स्टिकर आहेत म्हणजे ठीक आहे चांगलं आहे स्टिकर. लक्षात राहते आपल्याला. हे पण ठेवूया बाजूला. हे काय आहे. हे पण स्टिकर आहे. आणि सगळ्यात बघा फोकस जास्त कशावर आहे स्टॉप लॉस. त्यामुळे स्टॉप लॉस लावणं इम्पॉर्टंट आहे. ध्यान हटा प्रॉफिट घटा. ट्रेड करो मगर ध्यान से. ओके ठीक आहे. हे पण ठेवूया बाजूला. अजून स्टिकर्स आहेत वाटतं. लाईव्स बिगिंग ॲट 9:15. खरंच माझे तर 9:15 चालू होते लाईव्ह. तर एवढे स्टिकर्स दिलेत तर चांगले आहेत स्टिकर. ईट स्लीप ट्रेड रिपीट. बरोबर आहे आपलं तर हेच काम आहे. आपण ट्रेडर आहे म्हणल्यावर हेच करायचं आहे. हे पण ठेवूया आपण साईडला. अजून काय आहे. काय आहे बॅगेज टॅग. अच्छा म्हणजे किचन सारखं. ओके किचन सारखं आहे. हे ठेवू आपण इकडं. हे काय दिलंय. हे काय आहे सुपर ट्रेडर. अरे बापरे माझं नाव आहे ह्याच्यावर. काय नाव. एक कार्ड आपण काय लिहिले. वैभव जाधव सुपर ट्रेडर. अरे बापरे अगं काय आहे वैभव. अरे बापरे पर्सनलाइज कार्ड पण दिले वैभव जाधव. नंबर. अरे नंबर शो होते. नंबर हाईड करायला पाहिजे. ईमेल ID दिलं आहे बघा. तर थँक्यू धन. एवढे कार्ड दिलेत. अरे बापरे किती कार्ड्स आहेत. भरपूर आहेत. ओके थँक्यू धन. हे काय आहे. हे पण कार्ड्सच आहेत मला तर वाटतंय. तर कार्ड्स नंबर हाईड करूया. तर थँक्यू धन. कार्ड्स दिलेत पर्सनलाइज. आता मी देतो कार्ड. या टायमाला कार्ड देतो बघा माझं विजिटिंग कार्ड. अजून काय आहे. हे काय आहे.
अरे बापरे, ट्रेडर्स जर्नल, अच्छा डायरी, ओके डायरी आपल्याला फाडायला लागेल. डायरी जर्नल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बरं का. जर्नल पाहिजे. जर्नल असल्यावर आपल्याकडे डेटा असतो आणि आजकाल ज्याच्याकडे डेटा आहे ना त्याचं तर आज आहे आजकाल. जर्नल इम्पॉर्टंट आहे. असं पण मी जर्नल करतो मेंटेन, पण ह्यांनी दिलेलं आहे ट्रेडर्स जर्नल. ओके बघूया काय नक्की दिलं आहे. अरे बापरे चांगलं आहे, कवर वगैरे लेदरचं दिसतंय. ट्रेडर्स जर्नल धन, ओके ओके ओके. सुपर ट्रेडर, हम ट्रेडर कहलाते हैं, हम मार्केट को गलती से नहीं हम मार्केट के घंटे से पहले उठकर स्ट्रॅटेजीज बनवते. अच्छा ती पोईम ॲड आलेली बघा. बरोबर आहे, मोटिवेशन बरोबर आहे. ट्रेडिंगला ॲज अ बिझनेस आपण ट्रेड करतोय तर आपल्याला अप्रिशिएशन पाहिजेच. ट्रेडर ॲज अ गॅम्बलर नाही, आपण ॲज अ बिझनेस आहे. तर बरोबर आहे ट्रेडर. थँक्यू. काय आहे, अरे बापरे रूल्स, इम्पॉर्टंट रूल्स आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट रूल बघा, स्टे डिसिप्लिन, डोंट ओव्हर ट्रेड, भाव भगवानचे, ऑलवेज स्टिक टू युअर प्लॅन, नो स्टॉप लॉस. तर बघा हे सगळे इम्पॉर्टंट आहेत. सगळं वाचत नाही पण रूल्स फॉलो केलं तरच आपण सक्सेसफुल होऊ शकतो. ट्रेडिंगमध्येच नाही कोणत्याही क्षेत्रात. आणि हे काय ट्रेडिंग कॅलेंडर चांगलं दिलं. बरं झालं 25 आहे, मला वाटलं 24चं दिलं आहे का काय. 24 संपत आले, 25चं कॅलेंडर आहे. ठीक आहे. आत कशी पायरी आहे, अरे वाव. म्हणजे जसं जर्नल माझं आहे, मी एक्सेल शीटवर मेंटेन करतो, पण पेन आणि पेपरनं मेंटेन करायला भारी आहे बघा. डेट येतं, डे कशा स्क्रिप्टमध्ये कशा ट्रेड घेतला आहे, किती टाईमला बाय केला आहे, सेल केला आहे, एंट्री प्राईस, क्वांटिटी, स्टॉप लॉस, टार्गेट प्राईस, एक्झिट टाईम, रिस्क टू रिवॉर्ड किती मिळाला, प्रॉफिट लॉस किती झाला, सगळं. डीड आय फॉलो माय रूल्स, किती प्रॉफिट किती लॉस. चांगलं आहे, खरंच चांगलं आहे. आणि ट्रेडिंग जर्नल खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. माझ्या लाईफमध्ये तर माझ्या ट्रेडिंग जर्नीत इम्पॉर्टंट पार्ट ट्रेडिंग जर्नलचा खूप आहे आणि भरपूर पेजेस आहेत. खरंच चांगलं आहे. दुसरं काय गिफ्टपेक्षा हे खरं गिफ्ट मला आवडलं. बाकी स्टिकर बिकर ठीक आहेत, कार्ड बीड दिलं आहे ते जरा फॅन्सी वाटते, पण हे गिफ्ट खरं चांगलं आहे. असं गिफ्ट पाहिजे, ट्रेडरला असलं गिफ्ट आवडते बघा. तर ओके, भरपूर पान आहेत. मला वाटते 25 वर्ष सगळं त्यात जाईल, अजून पुरं. तर चांगलं, खरंच चांगलं गिफ्ट आहे. खरंच थँक्यू धन. उगेच अननेसेसरी देण्यापेक्षा हे चांगलं गिफ्ट मला आवडलं, खरंच आवडलं. शेवटींदा काय आहे, ट्रेड समरीज. अच्छा मंथली समरीजसाठी पण आहे. तर ठीक आहे, खरंच यूज करेन मी याला, नक्कीच यूज करेन. कारण पेन अँड पेपरनं यूज केल्यावर जेवढं लर्निंग मिळतं ना तेवढं एक्सेल शीटवर नाही. की लर्निंग्स, ओके ओके चांगलं आहे. म्हणजे सुटसुटीत आहे, जिथं काय आपल्याला एकदम सुटसुटीत ट्रेडिंग नोट्स. तर खरंच खूप चांगलं. डायरी खूप मला या सगळ्या इथं बाकीचं पण दिलं आहे. हे दिलं आहे बघा, ट्रेडरचं बॅच दिलं आहे, विजिटिंग कार्ड्स दिले ते, हे दिलं आहे, स्टिकर्स भरपूर दिले ते, हे त्यांनी पत्र लिहिलं आहे. प्रेमपत्र नाही पण काय तर पत्र आहे, म्हणजे लिहिलं आहे, चांगलंच बोललेलं आहे. तर त्या सगळ्यांपेक्षा जास्त मला हे ट्रेडर जर्नल आवडलं बघा. तर खरंच थँक्यू धन, थँक्यू मला एवढं चांगलं गिफ्ट दिलं. तर धननं मला हे गिफ्ट दिलं, सुपर ट्रेडर किट दिलं. आणि मी जे करत असलेलं काम आहे, मी जे ट्रेडिंग करतो यात नक्कीच काही ना काही मी चांगलं करत असेल, त्यामुळंच त्यांनी मला ॲप्रिशिएशन म्हणून एक गिफ्ट दिलं, सुपर ट्रेडर किट दिलं. त्याबद्दल धनचं खरंच थँक्यू. कारण ट्रेडिंगची जर्नी आहे ना कधी स्मूथ नसते, अप्स अँड डाऊन्स येत राहते ते. आणि ह्या जर्नीत असे जर आपल्याला छोटं का होईना पण ॲज अ मोटिवेशनसारखं जर आपल्याला असं कोणी ॲप्रिशिएट केलं ना तर खूप चांगलं वाटतं. त्यामुळं खरंच थँक्यू धन. आणि मी जे करतो आहे, ट्रेडिंग करतो आहे, खूप मोठा ट्रेडर नाही पण काही ना काही चांगलं ट्रेडिंग करतो आहे, त्यासाठी तुम्ही मला मोटिवेशन ॲज अ मोटिवेशन म्हणून हे गिफ्ट दिलं. त्यामुळं खरंच सगळ्यांचं थँक्यू.